माणसाचे बागिंदाते हे आमदार आज आमदार झालेले आहेत. त्यांना महा झाला असेल तर ते झाले ते बाबासाहेबांच्या झालेले आहेत लक्षात घ्या. नाही तर हे अजूनच शेती करत बसले असते. त्यामुळं या अशा माजुरांना ठीक करायला आंबेडकरी जनता समर्थ आहे हे मी तुमच्या सर्वांच्या समोर सांगतो. त्यामुळं आणि पोलीस प्रशासनालाही सांगू इच्छितो, आंबेडकरी जनता जेव्हा रस्त्यावर येते त्या पोलीस प्रशासनाची पण काय पळता भुई थोडी होते. मी हिंदू मिल मध्ये बघितलेला आहे. तुम्हाला सांगतो, हिंदू मित्र जेव्हा आम्ही 12 एकर जागा ताब्यात घेण्याचा ठराव केला त्यावेळेस त्या तिथे असणाऱ्या कमिशनरने आणि सरकारनं काँग्रेसच्या त्यावेळेस नुसतं पोलीस मुंबईचे पोलीस नाही लावले तर त्याचबरोबर SRP लावली आणि रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा लावला. परंतु जेव्हा आम्ही ठरवलं जागा घ्यायची आहे आणि जेव्हा हजारो लोक हिंदू मिलमध्ये घुसली आणि आम्ही ताबा घेतला त्यानंतर मुंबईच्या कमिशनरला विचारलं की बाबा तुझ्याकडे SRP SRP बंदुका घेऊन होती, रॅपिड ऍक्शन फोर्स AK-47 घेऊन होतं, तुम्ही यांना अडवलं का नाही? तेव्हा मुंबईच्या कमिशनरने सांगितलं मी फायरिंगचा आदेश दिला असता याच्यात 40-50 माणसं मेली असती, पण तो आजूबाजूचा एक पोलीसवाला मला जिवंत सापडला नसता. ही भाषा आणि ही खरी आंबेडकरी चळवळ आहे. नाही तर आमच्यामध्ये लफंगे बरेच आहेत, काही दलाल आहेत, काहींच्या रक्तामध्ये आता भेसळ झालेली आहे. त्या भरण्याला बाहेर करा आपल्या समोर येतो. ज्या पद्धतीने खऱ्या असतात त्या पद्धतीने साड्याला बाहेर काढा आणि आंबेडकर चळवळ एकदा अत्यंत देदीप्यमान आणि ताकदवान करूया. मी इथं प्रशासनाला सांगू इच्छितो की आज बाबासाहेब आंबेडकरांची सून इथे येऊन इथे कार्यक्रम झालेला आहे. मी आता कागद बघितले, 85 पासूनचा रेकॉर्ड आहे. मालमत्ता कर भरला जातोय. 9,847 चौरस फुटाची जागा ही तेच म्हणतोय काय मराठीत बोललो बर. तर ही जागा आज या इथं आपलं नाव लागलेलं आहे. आणि असं असताना आम्ही हिंदू मिल मध्ये कसलंही नाव नव्हतं तरी आम्ही जागा घेतली. आज बाबासाहेब स्मारक होत आहे. त्यामुळं या इथं असणाऱ्या प्रशासनाला आता दलाल्या बंद करा. भरपूर पैसे खाऊन झाले, पोट फुटायची वेळ आली आहे. त्यामुळं पुन्हा तुमच्या भागात चौकशी लावली तर आज खाताय, उद्या जेलमध्ये भाकरी तोडावी लागेल. त्यामुळे या प्रशासनामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना मला सांगणं आहे की मूर्खपणा करू का. आता ह्याच्या पुढे आंबेडकरी समाज एक संघ एक दिलाने आहे. तर फक्त आपले जे गुलाम असतील, आपले जे दलाल आहेत, पहिल्यांदा त्या भडव्याला चोट द्या. हा माझं सांगणं.